चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 9325422232. प्रेम, राजकारण, ॲक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी अप्सरा या चित्रपटामधनं प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरती लॉन्च करण्यात आलाय. चित्रपट 10 मे पासून महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय. या चित्रपटामधील प्रमुख कलावंत, निर्माता आणि दिग्दर्शक यांनी देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहामध्ये माध्यमांशी संवाद साधलाय. जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट बघावा असं आवाहन त्यांनी सर्वांना केलंय. सुनील भालेराव यांच्या श्रमण फिल्म्स या निर्मितीनं संस्थेतर्फे अप्सरा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपट सृष्टीमध्ये अनेक वर्ष कार्यरत असणाऱ्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलंय. 3ही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केलंय. त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलंय. गायक अभय जोधपूरकर तसेच गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरूप, मेघा मुसळे यांच्या आवाजामध्ये चित्रपटामधील गीतं स्वरबद्ध करण्यात आली आहेत. ही गीतं प्रेक्षकांच्याही पसंतीस नक्कीच उतरत आहेत. अभिनेता सुयश झुंझुरके, अभिनेत्री मयुरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, अभिनेत्री मेघा घाडगे, शशांक शेंडे, विठ्ठल काळे, मयूर पवार, सचिन कुमावत तसेच विजय निकम, राजेश भोसले, आशिष वारंग, समीक्षा भालेराव, प्रज्ञा त्रिभुवन, संजय भालेराव अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये असणारे. राजा फडतरे यांनी छायांकन, निलेश राठोड यांनी संकलन, सुबोध आरेकर, इम्रान मालगुणकर तसेच कृतिका माझिरे यांनी नृत्य दिग्दर्शन केलंय. एका तरुणाच्या मनामध्ये असलेल्या एका अप्सरेचं चित्र, त्याला भेटणारी तरुणी आणि त्याचं बदलणारं आयुष्य या संकल्पनेवरती अप्सरा हा चित्रपट बेतला आहे. अनोखी प्रेमकथा अप्सरा चित्रपटाच्या ट्रेलरमधनं कथेचा अंदाज येतो. तरुणाला भेटणारी त्याच्या मनामधील अप्सरा आणि त्यानंतर होणारं राजकारण आणि त्या सगळ्याला तो तरुण कसा सामोरं जातो याचं कथानक चित्रपटामध्ये आहे. गाणी, उत्तम अभिनय या सर्वांना ॲक्शनची जोड ही कमालीची आहे. चैतन्य उद्योग समूहामध्ये गणेश दादा भाण यांनी सर्व कलाकारांचा सन्मान केलाय. नमस्कार, मी मयुरी आव्हाड. अप्सरा हा चित्रपट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. ही लव्ह स्टोरी आहे आजकालच्या युवकांसाठी. तर नक्की बघा तुम्ही, तुम्हाला आवडेल. आमची गाणी पण खूप सुंदर सुंदर आहेत. सो नक्की जा तुम्ही 10 मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. थँक्यू. सिनेमाबद्दल काय सांगाल आपण? नमस्कार, मी अक्षता पाडगावकर. मी अप्सरा या सिनेमामध्ये रिंकूची भूमिका साकारते. सिनेमाविषयी सांगायचं झालं तर आमच्याकडे पॉवर पॅकेज आहेत. समाजकारण आहे, राजकारण आहे, प्रेम आहे, धुमाकूळ आहे, गाणी सुंदर आहेत, त्यामुळे डान्स आहे, सगळंच काही काय आहे. पण या सिनेमामध्ये एक खूप सुंदर इमोशनल जर्नी आहे प्रत्येक पात्राची, इतर पात्रांबरोबरची. आणि ही सुंदर जर्नी जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायची असेल तर येत्या 10 तारखेला आम्ही अप्सरा हा सिनेमा तुमच्या जवळच्या लांबच्या चित्रपटगृहात घेऊन येतोय. त्यामुळे नक्की जा आणि नक्की पहा. या अप्सराविषयी तुम्ही काय सांगाल? प्रेमकथा आहे. एक सर्वसाधारण वस्तीत घडणारी ही कथा आहे. वस्तीतल्या युवकाची आहे, जो युवक वस्तीतल्या बाकीच्या म्हणजे वाईट गोष्टींना, वाईट संगतीला लागलेला नाहीये. शिक्षणाची सोबत असल्यामुळे तो चांगल्या मार्गाला आहे असं मी म्हणेन. आणि हे मार्ग करताना आणि आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांची मदत करताना, समाजकारण करताना आपोआप त्याची नाळ राजकारणाला चिकटलेली असते. आणि मग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात राजकारण आलं, राजकारणासारखा भला मोठा डोंगर आला आणि जर तो डोंगर त्याच्यावर कोसळला तर काय होईल. आणि या सगळ्यामध्ये
त्याच्या कुटुंबामध्ये त्याची आई नाही आहे, वडील आहेत पण वडील फारसं घरात लक्ष देत नाहीत. सो सगळी घराची जबाबदारी या सिद्धूवर आलेली आहे. ही जबाबदारी पेलवता पेलवता ती मायेची ऊब कुठेतरी कमी आहे असं मला वाटतं, आणि ती ऊब भरून काढण्यासाठी किंवा एक वयात असल्यामुळेच त्याला प्रेमात पडावंसं वाटतं आणि त्याच्या स्वप्नात एक अप्सरा सतत येत असते. आणि मग अचानक एका मुलीची भेट होते आणि त्याला ती अप्सरा गवसल्याचा प्रचिती मिळते आणि त्या दोघांमध्ये प्रेम फुलू लागतं. आणि मग ते प्रेम त्यांना कुठल्या दिशेला घेऊन जातं, किती खाचखळगे येतात, किती ठेचा लागतात, किती जखमा होतात. या जखमांची आणि सुंदर नात्यांची, आई वडिलांच्या नात्यांची, वडील मुलगा नात्यांची, बहिणींच्या, मैत्रीच्या, अशा बऱ्याच नात्याची सांगड घालणारा अप्सरा हा आमचा सिनेमा 10 मेला रिलीज होतोय. सो नक्की बघा अप्सरा. अनिल भालेराव, निर्माता अप्सरा चित्रपटाचा. बरीचशी माहिती आमचे डायरेक्टर आणि कलाकारांनी दिलेली आहे, पण मी ग्रामीण भागातला असल्यामुळे ग्रामीण भागातल्या युवकांचं स्ट्रगल काय असतं, संघर्ष काय असतो, हा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात आता इलेक्शनचं वारा जे चालू आहे त्या संबंधात मी रिलेट करण्याचा प्रयत्न करेन की कढीपत्त्याचं उदाहरण सर्वांना ठाऊक आहे. कढीपत्ता हा प्रत्येकजण घरामध्ये वापरतो, चवीला तेलामध्ये तळतो आणि चव घेऊन हा फेकून देत असतो. त्याच प्रकारे या चित्रपटाच्या स्टोरीमध्ये स्ट्रगल करणारा सिद्धू हा सामाजिक आणि राजकीय त्याचा संघर्ष कसा आहे आणि हा करत असताना त्याला काय काय कुठल्या कुठल्या परिस्थितींशी सामना करावा लागतो हे सविस्तर आपल्याला आजच्या पार्श्वभूमीवर बघायला मिळेल. 10 तारखेला आपण निश्चित बघा. आपल्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांपर्यंत हा सिनेमा पोहोचवा, जेणेकरून ह्या सिनेमाला, निर्मात्याला, डायरेक्टरला आणि कलाकारांना सर्वांना न्याय मिळेल. अप्सरा हा चित्रपट मी दिग्दर्शित केलाय. याबद्दल मला सांगायचं हेच आहे की ही प्रेक्षकासाठी मेजवानी आहे आणि त्यांनी ती बघावी. आणि तुम्हाला तो चित्रपट खूप हसवेल, रडवेल, खूप इमोशन्स देईल, आपला सिनेमा वाटेल, आपल्या घरातला सिनेमा वाटेल आणि त्याच्याबरोबर तुम्ही रिलेट कराल, म्हणून हा अप्सरा चित्रपट तुम्ही बघा. मला किती थिएटर बुक झाले आतापर्यंत? आमच्याकडे 120 प्लस थिएटर आहेत. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही तुमची जास्तीत जास्त उपस्थिती दाखवली तर ते 1200 वगैरे पण होऊ शकतात. हे फक्त आणि फक्त प्रेक्षकांवरती डिपेंड आहे. तुमच्या गोष्टीचं मी एक करेक्शन करतो. मी या चित्रपटामध्ये बिलकुल नवीन कलाकार नाही घेतलेले आहेत. ते जरी दिसत नसतील किंवा ते जरी तुम्हाला ओळखीचे नसतील, त्यांनी भिन्न भिन्न प्रकारच्या सिनेमात, वेब सिरीज आणि स्टेज ड्रामा, नाटक, एकांकिका अशा स्पर्धेतून खूप बक्षिसं पटकावलेली आहेत आणि खूप त्यांनी काम केलेलं आहे. हिंदी, मराठी, वेब सिरीज, सिरियल आणि बऱ्याचशा याच्यात त्यांनी काम केलेलं असल्यामुळे ते सगळे अनुभवी आहेत. ते कुणीच नवीन नाही, पण माझ्या कथेला साजतील, माझ्या कथेला दिसतील, माझ्या कथेची गरज म्हणून त्या जागी ते जाऊन फिट बसलेले आहेत, म्हणून मी त्यांचं सिलेक्शन केलेलं आहे. आजची तरुणाई खूप मोठी खंत आहे. असं नाही की मराठी चित्रपट चांगले येत नाहीत, फक्त त्यात प्रेक्षकांची किंवा फक्त निर्मात्यांची चूक नाही आहे. चूक अशी आहे की आपल्याकडे तशा सुविधा नाही आहेत, तशी प्रोव्हिजन नाही आहेत जी सरकारने आपल्याला करून द्यायला पाहिजे. जसं साऊथमध्ये एक त्यांची प्रोव्हिजन आहेत त्यांच्या सिनेमासाठी, तशी जर प्रोव्हिजन त्यांनी इथे करून दिली आपल्याला तर प्रेक्षक वर्गही त्यांच्या जवळच्या चित्रपटगृहात त्यांना सिनेमा अवेलेबल मिळाला तर डेफिनेटली मराठी चित्रपट बघण्याचं पहिलं प्राधान्य देतील. आणि त्यांची ही चूक नाही. आणि काही सिनेमे वाईटही येतात आपल्याकडे आणि काही सिनेमे चांगलेही येतात. तसंच काही सिनेमे हिंदीमध्येही वाईट येतात आणि काही सिनेमे चांगले येतात. आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही हिंदी चित्रपट बघू नका, फक्त एवढंच आहे की हा आपल्या मातीतला सिनेमा आहे. मराठी सिनेमा मेकर्स आणि प्रोड्युसर्स आणि इतर लोकांना, कलाकारांना जर जगवायचं असेल तर मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमा बघायला लागेल. श्रीकांत जाधवसह कॅमेरामन ऋषी राऊत, सी 24 तास, देवळाली प्रवरा.
सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.